आलं हा 21 दिवस पारायण केलं. 21व्या दिवशी आलं ते हा आलं ते खळा खळा वाजायला लागलं. तसा म्हातारा घाबरून पळाला. ते आलं हा 21 दिवस पारायण केलं. हा नित्यानंद महाराजांचे शिष्य मुक्तानंद स्वामी. हा हा नित्यानंद महाराजांचे शिष्य मुक्तानंद स्वामी. हा ते शंकर शेठचे दोस्त होते. ते आले का तिथं उतरायचे. कुठं? शंकर शेठच्या घरी. शंकर शेठ म्हणजे माझा आपले सासरा हा कसाऱ्याला का? कसा राहिला. हा ते तिथे उतरले ना, मग ते काय म्हणायचे, वहिनी तुम्ही ना मला काही नका करू, भजी करा. आमची पातळी काय करायची, केळाची भजी करायची, बटाट्याची करायची, वांग्याची भजी करायची, हम्म. त्यांना द्यायची भजी. मुक्तानंद महाराजांना हा ते काय दूध बीत द्यायची, मसाला दूध करून द्यायची. ते काय खात पीत नव्हते. फक्त दूध द्यायची. मग तुम्ही दर्शनाला कधी जायचे? अरे बाबा आम्ही किती पार, मला बस 5 पोरं झाली तेव्हा गेला आम्ही दर्शन. दर्शनाला नाही गेले, फक्त तेव्हा आई नुकतीच लग्न करून आलेली होती. आईला माहिती होती फक्त, नाही का? माहिती होती मला. अच्छा त्या आमची जावयाने सासू सासरे सांगितलं. बोलायचे मग असं. हा हा असं बरं काय हा मग आता तर मला ना संजू झाला होता. हा रंगाच्या आगीचा मुलगा होता ना, हम्म. त्याला जन्मतच फिट यायची. हा तर सुमन मावशीकडे आला होता बाबा साधू. तो काय म्हणे, तुम्ही याला घेऊन जा, हा वज्रेश्वरीला घेऊन जा. हा वज्रेश्वरीला 3 कुंड आहे. हा तिथं त्याला आंघोळ घाला. हा. एक कडक पाण्याचं, कोमट पाण्याचं आणि गार पाणी. हम्म. 3 कुंडात त्याला आंघोळ घाला. हम्म. गेली गेली त्याची पिढा. मग आम्ही गेलो हा तर मग यांनी तपास काढला हम्म. तुझ्या आजोबांना. हा ते कुठे आहे बा? त्यांनी सांगितलं त्यांचा मठ आहे ना गणेशपुरी आणि वज्रेश्वरी याच्यामध्ये मठ होता. हम्म. बरं का. हा हे म्हणजे चल आपण जाऊ. मग आम्ही गेलो दोघं जण पोराला घेऊन. हम्म. रंगाला घरीच ठेवलं होतं. अच्छा हा बरं काय. हा मग गेलो तर आम्ही दारातच उभं होतो. तर त्या बाबांनी ओळखलं. काय मम्मी बाबांनी म्हणजे कोणी? मुक्तानंद महाराज का नित्यानंद महाराज? मुक्तानंद स्वामी. मुक्तानंद महाराज. ते म्हणे, काय रे विठ्ठल, हा बऱ्याच वर्षांनी आला मला भेटायला. हा हो म्हणे. हो म्हणे. म्हणजे लहानपणी पाहिलेलं आणि 5 पोरं झाल्यावर पाहिलं त्यांनी, हा तेव्हाची ओळख होती. अरे वा. तेव्हाची ओळख होती. तरी त्यांनी ओळखलं. ओळख. असं हा मग ते म्हणे, हे म्हणे बाजूबा तुझे हा आणि बायको आणि मुलगा आहे. हा आज म्हणे हा आम्हाला नेलं तिथे जवळ बसायला. हम्म. मग यांनी सांगितलं मला एवढं मुलं आहे बा. 4 मुलं आणि 1 मुलगी म्हणे. हम्म. चांगलं आहे म्हणे तुझं. बायको पण तुला चांगली मिळालेली. हे पण सांगितलं बरं का. हा पण म्हणे हा मुलगा आहे ना, याला जन्मतच फिट येते. तर त्या बाबांनी काय सांगितलं, हा 11 वर्षाचा वसुला असंच होईल. हम्म. 11 वर्षानंतर जगला तर तो तुमचा, हम्म. गेला तर तो देवाचा. हम्म. एवढं सांगितलं. म्हणजे बरोबर एकदम बरोबर सांगितलं. सांगितलं. आणि तेवढं 11 वर्ष पण जगले. जगले. 11 वर्षाचा होऊन वाढला. अरे बापरे. त्याचं हारणं मतनं सगळं किती सीन काढला. काय सांग. आणि त्यांनी म्हणजे एक्झॅक्ट सांगितलं का हा का तुला 5 पोरं होतील असं? नाही नाही, तसं झालेले नाही. होते. हा का? तसं नाही म्हणजे तो लहान असताना आहे ना ते गेलेले भेटायला. हा म्हणजे नाही त्यांच्या घरी यायचे ना, तेव्हा हा. त्यांनी पाहिलं असेल हा शंकरचा पोरगा आहे बा, हा. तेवढंच पाहिलं असतं ना. हा हे जेव्हा गेले माझ्या वयाचे असताना, हा तेव्हा त्यांना सांगितलं अच्छा. का तू विठ्ठल आता आला का, असं हम्म. नावानिशीच आहे. आणि ते पारायण कसं केलं होतं ते? पारायण तिकडून आल्यावर मग ते पोटी ना. शंकर शेटने केलं होतं. शंकर शेटने केलं. त्याच्या आधी करत होते. ते कसं झालं होतं? केलं. आधी त्या म्हाताऱ्याला होते तो ना माल करायचा कोपर वारसाचा हा आणि नेऊन पालीला विकायचा. हा 4 महिने तो तिकडे राहायचा. हा पावसाळा आला का घरी यायचा. हा ते श्रावणात पारायण केलं होतं. अच्छा बरं काय. हा मग
कशाचं केलं व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र. हा व्यंकटेश स्तोत्र तुझे आजोबा पण वाचायचे. मग त्याचा परिणाम कसा झाला? रात्री 12 वाजता आंघोळ करायची हा आणि पारायणाला बसायचं. हा ते वाचायचं हा. 21 वेळा वाचायचं. 21 वेळा. हा हलायचं नाही जागेवर. उपवास करायचा, रात्रीचं दूध प्यायचं, घोंगडीवर झोपायचं. हा असं त्याचं शास्त्र. मग एवढं पाळायचे का ते? हा पाहायचे. ते आलं हा 21 दिवस पारायण केलं. 21व्या दिवशी आलं ते हा आलं ते खळा खळा वाजायला लागलं. तसा म्हातारा घाबरून पळाला. सांगितलं होतं त्याला काय? तेव्हा काही जरी आलं ना तर घाबरायचं नाही. तुझ्या मांडीवर जरी गेलं सर्प हा तरी घाबरायचं नाही. हम्म. असे पारायण करायचे. अरे. आणि ते तुला श्रीमंत करतोय कोणी सांगितलं होतं? त्या जावांनी सांगितलं. कोणते? मुक्तानंद. स्वामींनी सांगितलं. हा का? काय म्हणे ते? ते म्हणे तुला आता मी श्रीमंत करतो. हा मग तुला घर दार पैसा भरपूर घेतो. हा हे जोड म्हणे नाही म्हणे द्वाड. दरिद्र ना ते. असं आहे. असं होतं का? आमच्या नशिबातच नव्हतं. कशाला त्याला दोष द्यायचा नाही का? नशिबात पण सेवा करायची बा मुक्तानंद. देवाची सेवा करायची. नित्यानंद महाराजांचं काय वाचायचे? स्तोत्र काय? पोथी होती त्यांची. पोथी. असं माझ्याकडे चरित्र पावती. असं पोथी. मी पण वाचलेली ती होती आपल्या घरी. मी अच्छा. व्यंकटेश इथे पण आहे. स्तोत्र पण- इकडं तरी पाहिली होती आहे असं माझ्याकडे. व्यंकटेश स्तोत्र 10 वाचायचे नेहमी हा. सकाळी. व्यंकटेश मी पण वाचायचो. सकाळी आंघोळ झाली का त्यांचं व्यंकटेश हा, स्तोत्र. पण एवढे व्यंकटेश होतं पारायण असतं ना ते रात्री 12ला आंघोळ पांघोळ करून बसायचं. ते काय अर्धा एक तासाची पोथी राहते. बारीक पोथी एवढी. हा. आज ते संकल्प सोडून बसायचं. अच्छा. संकल्प सोडून 3 दिवसाचं पारायण असतं, 7 दिवसाचं असतं, 21 दिवसाचं 21 असतं. दिवसाचं. पण त्याची प्रचिती येतेच. हा का? पासून केलं ना. आजही केलं होतं. मग आणि हे कोण आहे माहिती का? व्यंकटेश स्तोत्र हा विष्णूचा अवतार आहे. हा हा तर विष्णू शेष वर झोपतो ना त्याचा पारायण. गोविंद शेठ त्यांच्या बायकोचं नाव भागीरथी. हम्म. त्यांच्या पोटी जरा म्हणजे 4 मुलं आणि 2 मुली. हम्म. किती झाले? हा श्रावण महिना लागला ना आम्ही सकाळी 6 वाजले ना उठायचं. बादली घ्यायची, साडी घ्यायची, ब्लाऊज घ्यायचं, विहिरीवर आंघोळीला जायचं. विहिरीवर आंघोळीला गेलो ना का तिथं आंघोळ पांघोळ झाली का गंगेची पूजा करायची, शंकराची पूजा करायची. काय करायचं? हे आपला शिवस्तुती वाचायची. शिवस्तुती. तिथंच वाचून घ्यायची. मग घरी यायचं. नंतर याच्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये पण ते हे लागतं ना त्रिपुरी पौर्णिमा. हा हा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे होतं काय सकाळचं पारी जायचं आम्ही ते काय? देवळात जायचं. काकडा काकड आरतीला जायचं आम्ही. 6 वाजता लवकर उठतो. तेव्हा तुझी मम्मी होती. हा. त्याच्या आधी मम्मी नव्हती पण तरी आम्ही केलं. हम्म. मम्मी फराळाचं करेल असलं का ठेवायचं. थोडासा दोनच्या प्रसाद पोळ्या आणायचा लासून ठेवायच्या. देवाला. त्या हाताने घ्यायची कर हे बरं का. जायचं सकाळी तर 9 वाजायची पर्याय. तिकडून आलं का सगळं आवडायचं. नवरात्र देवीला जायचं सकाळी. नवरात्र देवीला जायचं. 9 सकाळी दिवस सकाळी जायचं. संध्याकाळी आरतीला जायचं. नाही मला काय हा वाटत. नियम होता पहिला. हा का? पहिल्यापासून शरीरावर नियम आहे माझा. आणि 7च्या आत घरात का? नाही 7 नाही 8 8:30 व्हायची कधी 9 वाजायची. नाही घरात म्हणजे संध्याकाळी हा. ना संध्याकाळी पोरं घरात पाहिजे. पोरं घरात पाहिजे का? पोरं घालत पाहिजे. संध्याकाळी पोरांकडून शिवण करती म्हणून घ्यायची. असं.
शिवण करती झाली का अभ्यास करायचा तेव्हा जेवण होते जेवायला जेवले का जेवण भैयाकडून करून घ्यायचे का हा 7च्या आत घरात आणि म्हातारा आहे ना सजबाकडे होता मला आठवतं हा. असा जात काठी घेऊन गेला होता दिसत नव्हतं ना कोण आला रे सगळी चौकशी करायची मग घरात पाठवायचं हा. असं घरात कोणी यायची पितात घरात शिवायची ताकद नव्हती करायची दारातच बसून आराम खुर्ची होती आराम खुर्ची नाही का घरी आहे हा. ते असे टाकून बसायचा ते नाही का संपवायचं घर थोड्या वाल्याचं हा. तिथं बसायचं मला आहे ना आईचं 6 तर एकाचं नाव होतं गणपत शेठ दुसऱ्याचं नाव होतं शंकर शेठ हम्म. तिसरा हरी होता हम्म. तो गेला साधू म्हणून. साधू चौथा हा साधू म्हणून. चौथ्याचं नाव दत्तात्रय हा अशी 4 होते आणि 2 बहिणींचं नाव होतं एक शांताबाई आणि एक सोन्याबाई ती आळ्याला गेली होती आणि पहिले धाकटी बहीण ती राजुरीला गेली होती हम्म. असं काय असे आणि आपल्या मोखाड्याला यायची ती ती वडिलांची बाई वडिलांची तिने पण संन्यास घेतला का नाही ती नाही घेतलं. तिला पोरं होती ना. नाही पण ते नंतर आता हा हो ती यायची ना ती तिने पण संन्यास घेतला ना संन्यास म्हणजे ती आळंदीलाच राहील बा हा तिला मुलबाळ झालं नाही मग नवऱ्याने दुसरी बायको केली मग तिने आळंदीला ती कोणची